चला आता आपण चालू करतोय इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी म्हणजे काय त्यांनी हे सांगायचा प्रयत्न केला. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी मध्ये रेट ऑफ फ्लो जो आहे फ्लुइडचा जो रेट ऑफ फ्लो तो कसा राहील रिमेन्स कॉन्स्टंट राहील. रेट ऑफ फ्लो कसा राहील रिमेन्स कॉन्स्टंट. रेट ऑफ फ्लो रिमेन्स कॉन्स्टंट. आता रेट ऑफ फ्लो म्हणजे काय. रेट ऑफ फ्लो म्हणजेच एरिया इंटू वेलॉसिटी यांचा प्रोडक्ट कसा राहील कॉन्स्टंट आहे. एरिया आणि वेलॉसिटी यांचं प्रोडक्ट कसं राहील कॉन्स्टंट राहील. म्हणजेच एव्ही काय राहिला तुमचा कॉन्स्टंट. ठीक आहे. एव्ही रेट ऑफ फ्लो म्हणजेच काय एव्ही. मग युनिट विचार तुम्हाला एचं युनिट काय येणार आहे मीटर स्क्वेअर आणि वेलॉसिटीचं युनिट काय येणार आहे मीटर पर सेकंड. म्हणजे रेट ऑफ फ्लोचं युनिट काय येणार आहे मीटर क्यूब पर सेकंड. मीटर क्यूब पर सेकंड. आपल्याला हेच प्रूव्ह करून द्यायचं आहे एव्ही कॉन्स्टंट का आलं. बघा मग काय केलं आपण एक डायग्राम काढली. ठीक आहे. इथं या साईडला काढलं मी 1 या साईडला काढलं मी 1. मग एरिया 1 वेलॉसिटी 1 प्रेशर 1 व्हॉल्यूम 1 आणि इथं पण म्हटलं काय एरिया 2 व्हॉल्यूम 2 प्रेशर 2 आणि व्हॉल्यूम. ठीक आहे. मी म्हटलं काय इथून एवढं व्हॉल्यूम एकदा गेलं म्हणून मी याला इथं प्रेशर 1 घेतली. मग हे थोडंसं एरिया मोठा आहे तर व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट राहील कारण की आपण घेताना फ्लुइड कसं घेतो इनकॉम्प्रेसिबल. मग इथला जो काही लेंथ असेल म्हणून त्याला म्हटलं मी L2. इथला जो लेंथ आहे त्याला काढलं मी L1. ठीक आहे. समजलं इथपर्यंत जायचं पुढे. आता त्यांना असं म्हणायचं आहे की माझा रेट ऑफ फ्लो कसं राहिला पाहिजे कॉन्स्टंट राहिला पाहिजे. साधी गोष्ट आहे. बघा आपण काय करत होतो पाणी घेतो नळाचं पाणी घ्यायचो मारायचो. मग तुम्ही थोडंसं डोकं फिरलं लांब मारायचं मग तुम्ही काय केलं त्याचा तो वाडा काय केलं दाबलं केलं म्हणजे एरिया काय केला तुम्ही कमी केला. पण स्पीड काय झाला वाढला ना. का बरं झालं असं कारण त्याला जेवढं पाठीमागून मास आला असेल तेवढंच पुढे ढकलायचंय. लहानपणी 2014च्या इलेक्शन मध्ये राहुल गांधी चष्टतेपेक्षा बोलले होते या से आलू डालो वा से सोना निघालो. म्हणजे याचा अर्थ काय इकडून मी काय टाकलं बटाटे टाकले तिकडून काय झालं सोना निघालं. याचा अर्थ असा झाला इकडून जी डेन्सिटी टाकली होती इकडे येताना त्याची डेन्सिटी बदलली. असं डेन्सिटी बदलत नाही एवढं तर कळालं. म्हणजे फक्त एवढं महत्वाचं आहे इथून जर मी 2 बटाटे पिकले असेल तर इकडून पण 2 बटाटेच बाहेर पडणार आहे सोनं तर होणार नाही. म्हणजे काय कळालं 2 बटाटे 2 किलोचे होते तर इकडून येताना 2 किलोचे 3 किलो झाले का नाही. 2 किलोचे 1.5 किलो झाले का नाही. कमी पण होत नाही आणि जास्त पण. म्हणजे त्याने सांगण्याचा प्रयत्न केला जेवढं दिलेलं इनलेट मास असेल तेवढं तुमचं असलं पाहिजे आउटलेट मास असलं पाहिजे. जेवढं इनलेट मास आहे तेवढंच काय तुमचा आउटलेट मास असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काय म्हटलं एम इनलेट इज इक्वल टू काय एम आउटलेट. जेवढं इनलेट मास आहे तेवढंच काय आउटलेट मास असणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून काय म्हणतो मी डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आपल्याला हे पण माहिती आहे डेन्सिटी कशी राहील रे कॉन्स्टंट डेन्सिटी बदलणार नाही. म्हणजेच काय म्हणतो मी इनलेट व्हॉल्यूम आणि तुम्ही काढले आउटलेट व्हॉल्यूम बरोबर की नाही. मग तुमच्यासाठी डेन्सिटी तर काय झालं मग व्ही इनलेट बरोबर काय व्ही आउटलेट. डायरेक्ट म्हणता येत नाही हा जेवढं व्हॉल्यूम मध्ये आलं तेवढंच व्हॉल्यूम बाहेर जाईल असं नाही म्हणतात. आपल्याला काय म्हणता येतं जेवढं मास मध्ये आलं तेवढंच मास बाहेर जाईल. मग एक कंडिशन भेटून जाते आपल्याला. मग व्हॉल्यूम कसं लिहितो एरिया इंटू लेंथ. व्हॉल्यूम कसं लिहितो आपण एरिया इंटू लेंथ. मग एरिया इंटू लेंथ. मग इनलेटला जो एरिया आहे तो काय 1 आहे. लेंथ किती आहे L1 आहे. इकडे बघितलं किती A2 आहे किती आहे L2 आहे. नाही कळालं समजलं इथपर्यंत. पण आपल्याला काय भेटलं व्हॉल्यूम भेटलं पण आपल्याला काय पाहिजे रेट ऑफ फ्लो पाहिजे. मग फॉर रेट ऑफ फ्लो साठी आपण काय करणार A1 L1 अपॉन T ने डिवाइड करणार. रेट काढतो म्हणजे टाइमने डिवाइड करत असतो. मग इथं काय A2 L2 डिवाइड बाय काय T. मग आपल्याला काय कळालं डिस्टन्स अपॉन टाइम काय असतं रे डिस्टन्स अपॉन टाइम काय असतं वेलॉसिटी. मग तुम्ही काय असाल A1 V1 बरोबर काय A2 V2. A1 V1 आहे तर A2 A2 आहे. मग तुम्ही म्हटलं AV काय भेटलं मला कॉन्स्टंट. AV काय भेटलं कॉन्स्टंट. आणि आपल्याला हेच तर प्रूव्ह करायचं होतं AV कसा राहणार तुमचा
कॉन्स्टंट, आणि रेट ऑफ फ्लो कसा राहिला तुमचा कॉन्स्टंट. काय डाऊट आहे? जेवढं मध्ये आलं तेवढंच बाहेर जाणार. समजलंय? मग याच्यावरचे क्वेश्चन बघा. आता याच्यावरचे क्वेश्चन कसे म्हणतात? मी म्हंटल इथं घेतो मी 2 मीटरचं आणि इथं घेतो मी 1 मीटरचं. 1 मीटर रेडियस, 2 मीटर रेडियस आणि 1 मीटर रेडियस. मी म्हटलं इथून किती 40 मीटर पर सेकंद चाललाय, तर इथं किती राहील? इथली व्हेलॉसिटी किती राहील? तर तुम्हाला कळालं, काय कळालेलं आहे? याची व्हेलॉसिटी कशी राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. सॉरी, याचं रेट ऑफ फ्लो कसं राहणार आहे? कॉन्स्टंट. म्हणजे काय म्हणणार तुम्ही? काय म्हणणार तुम्ही? A1V1 बरोबर काय? A2V2. चला, A1 V1 जर मी म्हटलं तर तुम्ही काय म्हणशाल? A1 एरिया कसं काढणार? सर्क्युलर शेपचा आहे, पाय R1 स्क्वेअर इंटू V1 बरोबर काय? पाय R2 स्क्वेअर इंटू V2. पाय गेट कॅन्सल. याचा काय? 2 चा स्क्वेअर. V1 किती आहे? 40 आहे. R2 किती आहे? 1 चा स्क्वेअर आहे. आणि V2 काढायचं आपल्याला. म्हणजे किती होऊन जाईल? 4 गुणिले किती झाले? 40 गुणिले किती झालं? V2. म्हणजे किती झालं? V2 च्या किती झाले? 4 चौक 16, 160 मीटर पर सेकंद पाणी बाहेर पडेल. आणि आपल्याला माहित पण होतं ना, तोबाड जर कमी केलं तर स्पीड वाढतंय, आणि तोबाड कमी केला स्पीड वाढलाय. लॉजिक क्लिअर आहे? समजलंय? सिंपल एक्झाम्पल ठेवलं. आता मी असं अजून एक्झाम्पल करतोय. काय करतो बघा. मी काय केलं? असं केलं, सेमच ठेवलं. मी असं म्हटलं इथून 40 मीटर पर सेकंद मध्ये चाललंय पाणी. याचं रेडियस 2 मीटरचं आहे, याची साईड पण 2 मीटरची आहे. मग आता पाणी बाहेर पडताना कितीच आहे? लॉजिक कळायला क्वेश्चन तत्वच आहे. परत तुम्ही काय सांगाल? रेट ऑफ फ्लो कसं राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. मग तुम्ही काय सांगाल? A1V1 बरोबर काय? A2V2. पण आता A1 जो आहे तो R स्क्वेअर होईल, पाय R स्क्वेअर होईल ना, पाय R1 स्क्वेअर इंटू V1. इथे काय होणार आहे? A2 ला काय लिहिणार? साईडचा स्क्वेअर होईल ना, साईड स्क्वेअर होईल. इथं दोघं सर्क्युलर होते म्हणून पाय R स्क्वेअर झालं. इथं साईड बदलली आहे तर ट्रायंगल येऊ शकतो. आता असं त्याला काय आलं? स्क्वेअर आला इंटू काय? V2. चला, पायची व्हॅल्यू किती? 3 बाय किती झाला? 22/7 ना. मग याला मी थोडंसं बदलतो. 20/7 7 झाला म्हणजे 21 घेतो मी. ठीक आहे, 21 मिनिट. पायची व्हॅल्यू किती लिहिली मी? 22/7. आरची व्हॅल्यू किती? आरची व्हॅल्यू किती आहे तुमची? 2 चा स्क्वेअर. आणि V1 ची व्हॅल्यू किती आहे? 21. ठीक आहे. आणि बरोबर साईड किती आहे? 2 चा स्क्वेअर आहे इंटू V2 काढायचा आहे. मी बघितलं 2 चा स्क्वेअर काय झाला? 7 त्रिक 21 झाला, 22 त्रिक 66 झालं. म्हणजे V2 ची किती झाली माझे? 66 मीटर पर सेकंद. काय डाऊट आहे? 66 मीटर पर सेकंद जाईल. काय डाऊट आहे? समजलं क्वेश्चन? आता क्वेश्चनची थोडीशी लेवल बदलते. समजलं का? आता याच्यामध्ये विचारलं तुम्हाला रेट ऑफ फ्लो काढा. काय विचारलं तुम्हाला? रेट ऑफ फ्लो कोण विचारलं? सोबत रेट ऑफ फ्लो विचारलं. याच्यामध्ये रेट ऑफ फ्लो काढून द्या तर तुम्ही काढू शकता ना. तर तुम्ही काय विचारलं? कोणत्या साईडचं घ्या? AV ना फक्त. रेट ऑफ फ्लो म्हणजे फक्त काय? AV. कोणाचा पण एरिया घ्या. एरिया याचा घेतला, याचा एरिया घ्या. चला, काय? पाय R1 स्क्वेअर इंटू काय? V1. चला, पायची व्हॅल्यू किती आहे? 22/7 आहे. R1 किती आहे? 2 चा स्क्वेअर आहे. V किती आहे तुमचा? 40 आहे ना. चला मग किती? 22 आहे इंटू किती? 4 आहे इंटू किती? 40 आहे डिवाइड बाय काय? 7. मग तुम्ही बाकीच्या कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. 7 त्रिक 21 मी याला अप्रॉक्सिमेटली 21 कन्सिडर केलं. मग किती? 4 त्रिक 12, 12 चौक काढले 480 पॉईंट समथिंग येणार आहे. काय युनिट येणार आहे? मीटर क्यूब पर सेकंद. सिमिलरली याचं AV काढू शकता तुम्ही. मग मी इथं काढत नाही. रेट ऑफ फ्लो कसं काढायचं माहिती आहे ना? काय करायचं? एरिया इंटू कोणाचं पण, इकडचं घ्या किंवा तिकडचं घ्या. रेट ऑफ फ्लो कसं राहणार आहे? सेमच राहणार. आता मी असं मी याचं म्हटलं, सपोज याचं रेडियस आहे 4 मीटरचं, याचा आहे सपोज 1 मीटरचं आणि याचा आहे 2 मीटरचं. ठीक आहे. आता क्वेश्चन असा आहे, इथून येताना 20 किती पाय येणार आहे. पाय म्हटल्यानंतर चला सगळे सर्कलचे ते उडून जाईल. मग मी इथं म्हटलं मी सपोज 20 मीटर पर सेकंद येतोय आणि मी म्हटलं इथून 10 मीटर पर सेकंद जातोय, तर इथली वेलोसिटी काढून द्या.
इथली वेलोसिटी काढून परत तोच आहे ए वेगळाच राहील कॉन्स्टंट. तुम्ही काय सांगाल A1 V1 इज काय A2 V2 प्लस A3 V3 करावं लागेल कारण की इकडून येणार आहे इकडून दोघांमधून जाणार आहे. लॉजिक कळालं आता दोघांची ऍडिशन करावं लागेल म्हणजेच काय रे A1 म्हटलं तर काय पाय R1 स्क्वेअर इंटू V1 बरोबर काय पाय R2 स्क्वेअर इंटू V2 प्लस काय पाय R3 स्क्वेअर इंटू V3 पाय कॅन्सल आउट होऊन जाईल सगळ्यांमधून पाय कॅन्सल आउट होईल. ठीक आहे R1 म्हणजे काय 4चा स्क्वेअर करायचा V1 किती आहे 20 आहे R2 किती कोणाला तरी म्हणाला काय त्याला म्हणा R2 किती 2चा स्क्वेअर आहे V2 किती आहे 10 आहे प्लस R3 चा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर इंटू काय V3 आहे म्हणजे किती झालं 16 गुणिले किती झाले 20 झाले बरोबर किती 4 गुणिले किती 10 झाले प्लस किती V3 मग किती होऊन जाईल 16 दुने 32 म्हणजे 320 40 इकडे आला वजा 40 झाला बरोबर काय झालं V3 झाला. मग V3 किती झाला तुमचा 12 ना म्हणजे 80 होऊन जाईल म्हणजे 280 मीटर पर सेकंद जाईल तो कडे उठे 280 मीटर पर सेकंद. मग तुम्हाला रेट ऑफ फ्लो काढता येईल तर तुम्हाला आता इथं काढायचं तुम्हाला रेट ऑफ फ्लो याचा काढता येईल ना रेट ऑफ फ्लो समजलं. आता दुसरा व्यवस्थित समजा मी म्हटलं 30 ने आला मी म्हटलं 20 ने आलाय मी म्हटलं 5 ने गेलाय आणि मी म्हटलं 10 ने आलाय आणि याचं मी म्हटलं जेवढं रेडियस जेवढं वेलोसिटी कमी होईल ना त्याचा रेडियस वाढून जाईल. सपोज याचं किती आहे याचं मी म्हटलं 20 मीटर आहे याचं मी म्हटलं 30 मीटर आहे ठीक आहे 20 मीटर आणि 30 मीटर 20 मीटर पर सेकंद मध्ये येतोय 20 मीटर पर सेकंद मध्ये चाललाय उलट चाललंय 30 मीटर आहे 30 मीटर पर सेकंद ने चाललंय मध्ये कळालं का 20 मीटर आहे इथं 30 मीटर मध्ये वेलोसिटी कमी झाली आणि त्या साईडला आपण बघूया. मग मी इथं म्हटलं इथं माझं सपोज मी म्हटलं हा तुमचा आहे 20 मीटर हा आहे तुमचा 10 मीटर आणि इथं तुम्हाला काढून द्यायचं सपोज मी इथं म्हटलं मी 40 मीटर 40 मीटर नको 5 मीटर घ्या 5 मीटर आणि विचारलं काहीतरी वेलोसिटी सांगा काढता येईल ना फरक काय आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही काय करणार A1 V1 प्लस A2 V2 करणार आहे आणि त्या साईडला काय A3 V3 प्लस A4 V4 होणार आहे प्लस A5 V5 होणार आहे. एरिया जर बघितला तर काय होणार आहे पाय R1 स्क्वेअर इंटू काय V1 प्लस काय पाय R2 स्क्वेअर इंटू V2 इज इक्वल टू काय पाय R3 स्क्वेअर इंटू V3 प्लस पाय R4 स्क्वेअर इंटू V4 प्लस किती पाय R5 स्क्वेअर इंटू V5 काय होऊन जाईल पाय काय होऊन जाईल कॅन्सल होऊन पाय सगळ्यांमधून उडून जाईल. R1 ची व्हॅल्यू किती आहे 20 आहे 20 चा स्क्वेअर करायचा आहे चला 20 आणि ते करण्यापेक्षा एक एक कमी करून घेऊ असं हा त्याला 0.5 म्हणजे सोपं करणं कॅल्क्युलेशन करायला सोपं आहे 2चा स्क्वेअर इंटू किती 2चा स्क्वेअर इंटू किती 30 प्लस किती 3चा स्क्वेअर इंटू किती 20 बरोबर. R3 साठी चला किती 1चा स्क्वेअर इंटू किती 5 प्लस किती 2चा स्क्वेअर इंटू 10 प्लस किती 0.5 चा स्क्वेअर म्हणजे काय 0.25 मी असं म्हणतो ना 0.5 चा स्क्वेअर इंटू V5 बाकी कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे ते काढू शकतात रेट ऑफ फ्लो पण काढू शकतात. चल